म्हणून मी आले तुझ्या मंदिरी ना बंधुरा सुरेदादा माझं ते दुःखाचं डोंगर कोसळलं माझ्यावरी म्हणून चालून आले मी तुझ्या मंदिरी बंधुराज ओळखत आहे अखाने बिकळीच्या टायमाला रथाला वारे झोपून सासून मला माहेरी आणत असतो हो स्वतःच्या पावलाने का आली दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला म्हणून स्वतःच्या पावलाने भावाच्या दारात आली रे बंधुराज भावाच्या दारात आली माझं तरी हा तुला कोणी जर बोट दाखवला असेल त्याचा बोट काढून टाकणार कोणावर कोणी तुझ्यावर डोळ्यावर घातला असेल त्याचा डोळा फोडून टाकणार कोणाच्या वडांगाचा तुझ्या पायाला काटा मुडला असेल त्याची वडांगाची राखराखूळ करून टाकणार ग मायचं ताई कोणी बोट दाखवलं नाही लाडक्यात. कोणी डोळा घातला नाही ना बंधुरा सुरीदादा. कोणी बोट दाखवलं नाही कोणी डोळा घातला नाहीस ती लाडकी मायचं ताई हा मग तुला काय मागायचं आहे सोनं चांदी पैसा अर्धा काहीतरी मागायचं असेल तुला लाव लचकर सगळं देण्यात तयार आहे का माणसं नाही बंधुराज सोन्याची गड जेजोरी सोन्याची गड जेजोरी हवे ढवे राखे लोकांच्या कला सुद्धा कोणत्या गोष्टीची कमी नाही मला तुझं धन नको दिवे नको अख्खा दिपाळीला मी येते तुला ओळायला चंदनाच्या पाटावर माझ्या भावाला बसवते चंदनाच्या पाटावर माझ्या भावाला बसवते सोन्याच्या ताटामध्ये आरती घेते चंदनाच्या पाटावर माझ्या भावाला बसवते सोन्याच्या ताटामध्ये आरती घेते आणि माझ्या भावाला मी ओवाळत असते ओवाळताना देवाकडून एकच मागणी करते माझ्या भावाला ओवाळताना देवाकडून एकच मागणी करते विडा पिडा जाओ माझ्या भावाची विडा पिडा जाओ माझ्या भावाला बरीच राज्य येऊ आणि माझ्या भावाच्या संसारामध्ये कुठलं दुःख नको माझ्या भावाचा संसार सुखाने चालू द्यावा देवाकडून एवढी मागणी करते गण अक्षर भावाच्या कंपाणी लावत असते गोड गोड तोड माझ्या भावाचं करते ओवाळणं झाल्यानंतर माझा भाऊ त्या बहिणीच्या ताठामध्ये साडी चोळीचा आहेर करत असतो दाग दागिने टाकत असतो कानातले दागिने नाकातले दागिने गळ्यातले दागिने माझ्या ताठामध्ये टाकतो असतील नसतील तेवढे पैसे बहिणीच्या ताठामध्ये टाकत असतो परंतु आज मी तुला ओवाळणी केलं ना तुझी साडी चोळी नको मला तुझं दाग दागिने नको मला तुझे पैसे नको मला मोठी आशा करून आली मी तो भाऊ नादारीचा असो की तो भाऊ श्रीमंतीचा असो त्या बहिणीची खूप खूप मोठी आशा असते रे त्या भावाकडे भाऊ नादारीचा असला तरी बहिणीची